हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत हक्क सोडपत्र म्हणजे काय, हक्क सोडपत्राबद्दल संपूर्ण माहिती. फ्रेंड्स, हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पाहूया हक्क सोडपत्राबद्दल संपूर्ण माहिती. हक्क सोडपत्र म्हणजे काय? हक्क सोडपत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणाही सहहिस्सेदाराने त्यांच्या वैयक्तिक हिश्श्याच्या असलेल्या मिळकतीवर हक्क जाणून बुजून कायमस्वरूपी सोडून देणे, याला म्हणतात हक्क सोडपत्र. हक्क सोडपत्र कोण करू शकतो? हक्क सोडपत्र हे एकत्र कुटुंबाचा सदस्य, मग तो स्त्री असो किंवा पुरुष, कोणीही करू शकतो. कोणत्या मिळकतीचे हक्क सोडपत्र होऊ शकते? हक्क सोडपत्र हे फक्त वारसा हक्काने किंवा वारसाधिकाराने मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या एकत्र कुटुंबातील त्याच्या हिश्श्याच्या मिळकतीच्या संबंधात होऊ शकते. हक्क सोडपत्र हे कोणाच्या लाभात होऊ शकते पाहूया. हक्क सोडपत्र हे फक्त त्याच कुटुंबाचे सदस्य सहदायक असलेल्या सभासदाच्या लाभात होऊ शकते. कुटुंबाचे सदस्य नसल्याचे त्याच्या लाभात हक्क सोडपत्र करणे असल्यास ते मिळकतीचे हस्तांतरण पकडले जाऊ शकते व त्यास मुंबई मुद्रांक कायदा 1958 मधील तरतुदीनुसार मूल्यांकनावर खरेदी खताप्रमाणे मुद्रांक भरणे आवश्यक ठरते. हक्क सोडपत्र व मोबदला. हक्क सोडपत्र सर्वसाधारणपणे विना मोबदला असते, मात्र ते मोबदल्यासहितही असू शकते व ते एकत्र कुटुंबाच्या सहदायकाच्या लाभात असल्याने त्यावर मुद्रांक भरण्याची गरज नसते, मात्र त्यास नोंदणीची आवश्यकता असते. तरीही त्यास ₹200 मुद्रांक व तेवढीच नोंदणी फी लागते. हक्क सोडपत्र व नोंदणी पाहूया. हक्क सोडपत्राची नोंदणी ही आवश्यक असते. कायद्याने हक्क सोडपत्र ही तोंडी किंवा लेखी असू शकते, मात्र तोंडी हक्क सोड सिद्ध होणे शक्य होत नाही, म्हणून ती लेखी असणे आवश्यक असते. मात्र ती लेखी असल्यास नोंदणी करणे आवश्यक असते. हक्क सोडपत्र कार्यपद्धत. हक्क सोडपत्र हे लिहून देणार यांनी स्वतंत्रपणे किंवा संयुक्तिपणे सर्वांनी मिळून कुटुंबाचेच कोणाही एका सभासदाच्या लाभात किंवा एकापेक्षा जास्त सभासदांच्या लाभात करून ठेवता येते. हक्क सोडपत्राचा दस्त हा जाणकार वकिलाकडून करून घेणे अभिप्रेत असते. दस्तात पुढील विवरणे आवश्यक आहेत. विवरण पाहूया. लिहून देणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा, तपशील. लिहून घेणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा, तपशील. एकत्र कुटुंबाचे हिश्श्याप्रमाणे काही किंवा संपूर्ण मिळकतीचे विवरण. एकत्र कुटुंबाचे सर्व शाखांचा त्यातील प्रत्येक सभासदाचा तपशील. दस्ताचे निष्पादन व साक्ष. दस्तास आवश्यक मुद्रांक. दस्ताची नोंदणी. हक्क सोडपत्र कधी करता येते पाहूया. हक्क सोडपत्र हे कधीही करता येते. त्यास मुदतीच्या कायद्याचा अडसर येत नाही. हक्क सोडपत्रासाठी सातबारा किंवा मिळकत पत्रिकेवर कुटुंबाचे सदस्याचे नाव दाखल असेलच याची आवश्यकता नाही. खरे तर असे हक्क सोडपत्र सातबारा किंवा मिळकत पत्रिकेवर नाव दाखल करण्यापूर्वी सुद्धा करता येते. म्हणजे त्याप्रमाणे महसूल खात्यास योग्य त्या नोंदी घेणे सोपे पडते. वारसाचे प्रतिज्ञापत्र पाहूया. शक्यतो हक्क सोडपत्राची आवश्यकता कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर निर्माण होते. अशा वेळी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्यालयातून पुरुष किंवा स्त्री यांच्या मृत्यूचा दाखला मिळवावा व सदर दाखला घेऊन योग्य त्या फोटो, ओळखपत्रासह शासकीय सुविधा केंद्रात, तहसीलदार कार्यालयात जाऊन
वारस प्रतिज्ञापत्र करण्याविषयी अर्ज करावा। त्यात मयत सभासदाच्या सर्व वारसांची नावे, वय, पत्ता, धंदा याचा उल्लेख करावा। असा अर्ज कोणीही एखादा सज्ञान वारस इतर सर्व वारसांच्या वतीने दाखल करू शकतो किंवा सर्व मिळून असे अर्ज दाखल करू शकतात। अलीकडे सर्व सुविधा केंद्रे ही संगणकीकृत झालेली आहेत। अशा केंद्रात अर्जदाराचा फोटो घेतला जातो व शपथेवर वारसाचे प्रमाणपत्र नोंदविले जाते। असे शपथपूर्वक निवेदन शासकीय अधिकाऱ्यापुढे करताना चुकूनही एखाद्या वारसाचे नाव वारसा हक्कातून काढू नये। बऱ्याच वेळेस गैरसमजूत किंवा हेतुपुरस्सरपणे बहिणी, अज्ञान व्यक्ती यांची नावे गाळली जातात। मात्र असे करणे हे प्रतिज्ञापत्राच्या कायद्यानुसार फौजदारी गुन्हा ठरतो। वारसाचे प्रतिज्ञापत्र तयार झाल्यावर सदर प्रमाणपत्रासहित एकतर तलाठी किंवा नगर भूमापन कार्यालयात 7/12 वा मालमत्ता पत्रकावर मयताच्या वारसाच्या नोंदीसाठी अर्ज करावा। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार असा हक्क संपादन अर्ज मृत्यू तारखेपासून 3 महिन्याच्या आत करणे आवश्यक असते। त्याप्रमाणे फेरफार नोंद होऊन 7/12 वा मालमत्ता पत्रकावर सर्व वारसांची नोंद होते। हिंदू वारसा कायदा 2005 नुसार सर्व मुलींना मुलांसारखाच वारसा हक्क मिळालेला आहे। त्यामुळे त्यांची वारस नोंद न होणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो। याशिवाय वारस प्रतिज्ञापत्र मिळाल्यानंतर हक्कसोड पत्राचा स्वतंत्र दस्त ₹200च्या मुद्रांकावर लिखित स्वरूपात तयार करून सर्व लिहून देणार, हक्क सोडणारे वारसदार यांनी ज्यांचे लाभात हक्क सोडला आहे असे लिहून घेणार यांच्या सहीनिशी अगोदर फोटो व अंगठ्यासहित निष्पादन करून घ्यावे। 2 साक्षीदारांच्या सह्या घ्याव्यात। दस्तात सर्व मिळकतीचे 7/12 मालमत्ता पत्रके, सूची क्रमांक 2, ओळखपत्रे वगैरे आवश्यक ती जोडपत्रे जोडून दस्ताची 90 GSM कागदावर फोटोला बटर पेपर सहित काढावी। तसेच मराठीमधील इनपुट फॉर्म भरून त्यावर हक्क सोड लिहून देणार व हक्क लिहून घेणाऱ्याच्या सह्या घेऊन दस्त पूर्णपणे नोंदणीसाठी तयार करावा। निष्पादित तारखेपासून 4 महिन्याच्या आत दस्त नोंदणी होणे गरजेचे असते। तालुक्याची ठिकाणे दुय्यम निबंधकासमोर सकाळी जाऊन नोंदणीसाठी नंबर लावावा, म्हणजे वेळेत नोंदणी होऊ शकते। हक्कसोडपत्र दस्त नोंदणी नंतर सदर दस्त नोंदणी नंतर दस्ताची मूळ प्रत लगेच ताब्यात घ्यावी। दस्ताच्या एकापेक्षा जास्त मूळ प्रती हव्या असल्यास तसेच प्रत्येकी ₹100च्या मुद्रांकावर एकापेक्षा जास्त दस्त तयार करावेत व नोंदणी करून घ्यावी। नोंदणीनंतर मूळ दस्त, मूळ नोंदणी पावती व मूळ सूची क्रमांक 2 ही ताब्यात घ्यावी व पुढील हक्क नोंदीसाठी संबंधित तलाट्याकडे पाठवावी। तसेच दुय्यम निबंधकास विशेष विनंती करून दस्ताचे अपत्रक तलाट्याकडे पाठविण्यास बजावावे। सदर दस्त व सूची क्रमांक 2 प्रमाणे तलाठी, नगर भूमापन अधिकारी 6ड फेरफाराला नोंद घेतात, सर्वांना नोटीस बजावतात व त्यानंतर 15 दिवसाच्या कालावधीत कोणाचीही तक्रार नसल्यास मंडल अधिकारी नोंद मंजूर करून हक्क लाभधारांची नावे 7/12 वर दुरुस्त केली जातात। हक्कसोडपत्र व वाटपपत्र यातील फरक पाहूया। हक्कसोडपत्र हे स्वतंत्र मिळकतीचे होत नाही। वाटपपत्र हे परिस्थितीप्रमाणे कुटुंबाला धरून केलेला करार असतो। हक्कसोडपत्र हे वैयक्तिक सभासदात जबाबदार असतो, मात्र वाटपपत्र हे सर्वांना जबाबदार असते। हक्कसोडपत्र विना मोबदला किंवा
मोबदल्या सहित असू शकते, मात्र वाटपपत्रात मोबदल्याचा प्रश्न उद्भवत नाही. हक्क सोडपत्र हे वैयक्तिक हिस्साचे असते, तर वाटपपत्र हे वैयक्तिक हिस्सा गृहीत धरून कुटुंबाच्या एकूण मिळकतीच्या संबंधात असते. हक्क सोडपत्र ₹200च्या मुद्रांकावर होते. वाटपपत्र हे बिनशेती मिळकतीचे असल्यास 2% मुद्रांक व 1% नोंदणी फी लागते. शेतजमिनीचे वाटपपत्रास ₹100 मुद्रांक लागतो. तर ही होती हक्क सोडपत्राबद्दलची संपूर्ण माहिती. थँक्यू फ्रेंड्स.